तुम्हाला तर माहितीच आहे, मी 4 दिवसापूर्वी ना पुणे सोडलं, पण या 4 दिवसामध्ये ना मला एक पण व्हिडिओ टाकायला नाही जमला. आम्ही पुण्यातून उशिरा बसलो होतो गाडीमध्ये आणि सकाळी ना पोहोचलो पण शिर्डीमध्ये. आणि सकाळ सकाळ ना मस्त बाबांची आरती चालू होती आणि ते ऐकून ना खरंच खूप छान वाटलं. आणि साईबाबांच्या मंदिरापासून ना अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच ना आमचं घर आहे. त्यानंतर घरी पोहोचल्यावर ना आधी घरातल्या देवांचं दर्शन वगैरे घेतलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इतका मोठा देवारा कसा काय? हो, कारण माझ्या सासूबाईंना मोठे मोठे देवाचे कार्यक्रम वगैरे करत असतात. आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई आणि हे आहेत माझे सासरे. आणि सासू सासरे जरी असले ना, मी यांना ना मम्मी पप्पाच बोलते. आणि आज पण ना मम्मींना ना जायचं होतं कार्यक्रमासाठी. त्यानंतर ना मग मी पण आंघोळ वगैरे करून ना नाश्ता वगैरे केला आणि बाळाचे कपडे धुवायला बसले. आणि बाळाला ना मी डायपर यूज करत नाही ना, त्यामुळे ना बाळाचे बाळ होते खूपच जास्त पडले होते. आणि साईचे पप्पा चालले होते, रूम घेतली ना तिकडे फॅन लावण्यासाठी चालले होते. आणि ही घेतली आम्ही शिर्डीमध्ये रूम. आणि पुण्यामधून पसारा आणल्यापासून ना यांनी असाच पसारा टाकला होता रूममध्ये. त्यानंतर ना मला घेऊन जाण्यासाठी पुण्यामध्ये आले होते. आता इथे ना आतमध्ये ना प्यायचं पाण्याचं काही नळ नाही, बाहेरच ना प्यायचं पाणी येतं. आता थोडे दिवस तरी ना यांनाच प्यायचं पाणी भरावं लागणार आहे, कारण ना माझं शिजर झाल्यामुळे ना मला जास्त काही जड वगैरे उचलता येणार नाही. आता आमचा ना अख्खा दिवस तरी जाणार आहे पसारा आवरण्यासाठी. आता मांडणीची भांडी वगैरे पण ना घासून लावावे लागतील. चला तर मग आता आम्ही घरातला सगळा पसारा आवरून घेतो. तोपर्यंत तुम्ही लाईक कमेंट करायला काही विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.